माझ्याकडे बाईक तो कढीपत्ता हा सगळीकडे ॲडजस्ट होणारा कढीपत्ता असतो आणि ती उपमा जर आम्हाला त्यांनी दिली असेल तर सोन्यावर पिवळं आहे. परंतु कढीपत्तासारखा वापर यांनी भारतीय जनता पक्षाचा गेली अनेक वर्ष केला होता आणि स्वतःला मुख्यमंत्री होण्यासाठी त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला जवळ केलं, हिरवी शाल पांघरून घेतली. त्यांनी आता आम्हाला उपमा देऊन काय फायदा, आता वेळ निघून गेलेली आहे. घोडबंदर इथली वाहतूक कोंडी फोडण्यासंदर्भात एक महत्त्वाची बैठक नाही बघा, ठाणे महानगरपालिका क्षेत्र आणि त्याचबरोबर मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रामध्ये वन खात्याच्या काही जमिनी आहे आणि त्या जमिनीचं हस्तांतरण हे MSRDCच्या माध्यमातून किंवा MMRDAच्या माध्यमातून होत असलेल्या कामादरम्यान महापालिकेला न झाल्यामुळे काही कामं ही अडली गेली आहेत आणि त्यामध्ये घोडबंदर रोडला फार मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते आणि फक्त थोडासा भाग हा वन खात्याच्या आमच्या अजून ताब्यात आलेला नाही. त्या संदर्भात आणि त्याचबरोबर घोडबंदर रोडवरील वाहतुकी संदर्भात तसंच आनंदनगर टोल नाक्यावर थोड्याफार प्रमाणात होत असलेली वाहतूक कोंडी, दहिसर टोल नाक्यावर मोठ्या प्रमाणात होत असलेली वाहतूक कोंडी ह्या सगळ्यांचा विचार करता केंद्र शासनानं आणि प्रामुख्यानं नितीनजी गडकरी यांनी केंद्रातील जे टोल नाके नॅशनल हायवेचे त्या ठिकाणी एक वेगळी प्रणाली चालू केलेली आहे, जेणेकरून फास्टॅगसारखी ती प्रणाली आहे. तुमच्या अकाउंटमधनं म्हणजे त्या ठिकाणी गाडी न थांबवता तुमच्या अकाउंटमधनं डायरेक्ट परस्पर ते पैसे वळले जातात. अशा प्रकारचं पत्र मी उपमुख्यमंत्री आणि नगरविकास खात्याचे प्रमुख म्हणून एकनाथ शिंदे साहेबांना दिलं होतं आणि त्या योगे जर महाराष्ट्रामध्ये ती टोल प्रणाली लागू केली तर जे नाक्यावर होत असलेली वाहतूक कोंडी आहे ती दूर होईल. ह्यासाठी ती बैठक आणि निश्चितपणे जसं केंद्रानं त्यांच्या नॅशनल हायवे ऑथॉरिटीच्या जागेवर ही अशा प्रकारची टोल प्रणाली नवीन अंमलात आणलेली आहे, तीच टोल प्रणाली ही महाराष्ट्रातील टोल नाक्यावर अंमलात आणण्यासंदर्भातील आज बैठक आहे. काही मंत्री आणि विधानसभा सदस्यांनी विना पास लोकांना आतमध्ये आणलेला आहे. एकंदरीत हा सगळा गंभीर प्रकार आहे. तशा पद्धतीचा गोपनीय अहवाल सुद्धा अध्यक्ष सभापती कामं घेऊन या अधिवेशनामध्ये येत असतात, त्यांच्यावर आता नजर असणार आहे. नाही बघा, प्रत्येक गोष्टींवर विधिमंडळात येणाऱ्या कामकाजावर ही माननीय अध्यक्ष आणि माननीय सभापतींची ही असतेच आणि त्यामुळे त्या संदर्भात त्यांना जो काही गोपनीय अहवाल प्राप्त झालेले आहे त्यानुसार त्यांनी सभागृहामध्ये पण सभापतींनी वाचून दाखवले. खरं तर ह्या सभागृहाचं कामकाज करत असताना बाहेरील काही व्यक्ती सभागृहामध्ये येऊ नये, कारण जसं विधिमंडळाच्या मुंबईच्या अधिवेशनादरम्यान भांडणं झाली होती, ती भांडणं विकोपाला गेली होती, तशा प्रकारची काही भांडणं ह्या ठिकाणी होऊ नये यासाठी हा निर्णय सभापतींनी आणि अध्यक्षांना घेतलेला आहे. तो सगळ्या सदस्यांवर बंधनकारक असतो. संदर्भात सभापतींनी काल सभागृहात बोलून देखील सदस्य असतील किंवा मंत्री महोदय असतील हे स्वतःच विनापास अनेकांना घेऊन येत असल्याचं नाही, ते चुकीचं आहे. ह्या सभागृहाच्या प्रांगणामध्ये येत असताना सभापतींनी आणि अध्यक्षांनी दिलेल्या निर्देशाचं पालन सर्व मंत्री काय मुख्यमंत्र्यांसह सर्वांनी केलं पाहिजे असा प्रयत्न आहे. सर काल ज्याप्रमाणे विधानसभेमध्ये 1.5 तास बिबट्यांवरती चर्चा झाली, मात्र नाशिकमध्ये असो किंवा नागपूरमध्ये आता पुन्हा एकदा बिबट्याचा संचार पाहायला मिळालेला आहे. बिबट्याकडनं हल्ले झाल्याच्या घटना देखील समोर आलेल्या. मग काल झालेल्या लक्षवेधीवर उत्तर देताना वनमंत्री गणेश नाईक यांनी पूरक असं उत्तर दिलेलं आहे आणि त्या माध्यमातून ते उपाययोजना करतायत. नसबंदीची प्रक्रिया ही चालू आहे आणि अशा प्राणघातक हल्ले जर बिबट्याने मानव जातीवर केलं तर त्यावर कडक उपाययोजना करण्याचे सुद्धा निर्देश त्यांनी दिलेले आहेत. त्यामुळे निश्चितपणे लवकरात लवकर त्यावर तोडगा निघेल असं मला तरी वाटतं. सर, विधान परिषदेमध्ये काल मोठा राडा झालेला पाहायला मिळाला. अनिल परब यांनी उदय सामंतांना भाडोत्री मंत्री असा उल्लेख केलेला आहे. पटलावरून जरी बघा, अनिल परब हे ह्या सभागृहातील ज्येष्ठ सदस्य आहे, ते उबाटाचे मोठे नेते आहेत. त्यांनी तरी सभागृहामध्ये चर्चा करत असताना अशा प्रकारचं वक्तव्य करता कामा नये. आणि शेवटी आज तुम्ही भाडोत्री म्हणतात हो, पण त्यांच्याच बरोबर गेल्या अनेक वर्ष तुम्ही मांडीला मांडी लावून कामं करत होता ते आणि तुम्ही एकत्रितपणे सभागृहामध्ये उत्तर देत होता. त्यामुळे आता कोण भाडोत्री आणि कोण घरचा आणि कोण मालक यावर चर्चा न केलेली बरी. सर, आमदार कृष्णा खोपडे यांना पुन्हा एकदा धमकी आलेली आहे. तुकाराम मुंडे प्रकरणामध्ये त्यांनी आवाज उठवला होता. काल त्यांनी त्या संदर्भात चर्चा सभागृहामध्ये केली. सभागृहातील बऱ्याच सदस्यांनी त्यांना पाठिंबा दिला आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा ही घटना अतिशय गंभीरतेने घेतलेली आहे. त्यामुळे निश्चितपणे यावर योग्य ती कारवाई होईल. एखाद्या IAS दर्जाच्या अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधींना अशा प्रकारे जर धमकी दिली असेल तर ती अतिशय गंभीर गोष्ट आहे. त्या विषयावर नक्कीच मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातलेलं आहे आणि
योग्य तो निर्णय ह्याच अधिवेशनाच्या दरम्यान केला जाईल असं मला वाटतं. उद्धव ठाकरे म्हणतायत की सरकारला कुणाची भीती वाटते, विरोधी पक्षनेता का दिला उद्धव ठाकरेंना नागपूरला यायला कोणाची भीती वाटते ते मला सांगा ना. त्यांनी पूर्ण अधिवेशन काळामध्ये नागपूरला यायला पाहिजे. जसे विधान परिषदेचे बाकी सदस्य हे सभागृहामध्ये बसतात, चर्चेमध्ये सहभागी होतात, भाग घेतात आणि त्यावर सरकारकडून उत्तरं सुद्धा घेतात. तशाच पद्धतीचं उत्तर हे मातोश्रीवर बसून जर पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्यांना अपेक्षित होतं असेल तर ते कसं मिळेल. त्यांनी सभागृहाच्या कामकाजामध्ये सहभागी व्हायला पाहिजे. शेतकऱ्यांचे प्रश्न, कष्टकऱ्यांचे प्रश्न, महिलांचे प्रश्न, ह्या जनार्दनांचे जे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी सभागृह हा एकमेव उपाय आहे. तो मातोश्रीवर बसून जर पत्रकार परिषद घेऊन सरकारला याला घाबरतं त्याला घाबरतं अशा जर वल्गना करत असेल तर लोकसुद्धा समजूतदार आहे, लोकांना सुद्धा कल्पना आहे. म्हणून लोकांनी विधानसभेमध्ये एवढं बहुमत आता दिलेलं आहे. आम्हाला बहुमत दिल्यावर ते पाशवी बहुमत म्हणतात. आता त्यांना कमी जागा मिळाल्या त्याला आम्ही काय करणार. ओला उबर के ड्राइवर्स जो रेट्स मांग रहे हैं, अब तक वो रेट्स नहीं मिला बाबा, आंदोलन कर रहे हो लगातार. काय का ओला उबर के जो ड्राइवर्स हैं वो ओला उबेर हो या रैपिडो हो, सबके ऊपर कार्रवाई चल रही है. पिछले एक हफ्ते से करीबन 10 जो एफआईआर है वो दाखिल हो गए और जो अभी तक बोल रहे थे, कुछ लोग बोल रहे थे कि प्रताप सरनाइक के दही हांडी को रैपिडो ने ये दिया, कुछ स्पॉन्सरशिप दिया, इसलिए प्रताप सरनाइक नहीं कार्रवाई करते. मैं आपकी जानकारी के लिए बोलता हूँ, जो 10 एफआईआर लॉन्च हो गए उसमें से एक उबेर के ऊपर है, 8 जो एफआईआर है वो रैपिडो के ऊपर है. और खाली रैपिडो जो गाड़ी चलाने वाला है उसके ऊपर नहीं बल्कि मालिक के ऊपर की है. यानी प्रताप सरनाइक के ऊपर आरोप करने वाले को ये छपरा गए. त्यांच्याकडनं हा डाट मारण्याचा प्रयत्न सुरू आहे.